हाय. सिच्युएशन काय आहे तुम्हाला माहितीच आहे, पण तरीही सचिन बाहेर गेलेत आणि 5 मिनिटात आहे ना माझ्या डोक्यामध्ये एक खुराफती आयडिया आली आहे. उद्या त्यांचा बड्डे आणि मी नेहमी रात्री बड्डे सेलिब्रेट करते आणि या एरियामध्ये ना मला जे पाहिजे ते भेटणं खरं महामुश्किल आहे. पण मी आता बाहेर चालले, वाजलेत 6:15 संध्याकाळचे, पण तरी पण एक छोटीशी पेस्ट्री तर भेटेलच, ती घेऊन येते आणि बाकी काय भेटलं तर घेऊन येते आणि छोटासा बड्डे सेलिब्रेट करायचा प्रयत्न करते. चला, काय काय घेते तुमच्यासोबत पण शेअर करते. घरातून बाहेर पडल्यावर सगळ्यात पहिलं मी ॲम्ब्रोसियामध्ये गेले, पण इथे पण आहे ना पेस्ट्रीचे खूप कमी फ्लेवर अवेलेबल होते. त्यातलीच एक फ्लेवर मी सचिनसाठी घेतला आणि छान असं अहोचं स्टिकर घेतलं, थोडंफार हॅपी बर्थडेचे वगैरे जे काही लेबल्स असतात ते वगैरे घेतले आणि घरी आले. ॲक्च्युली दवाखान्यामध्ये गेले होते आणि घरी आल्यावरती मला समजलं की त्यांना थोडंसं सलाईन लावायला सांगितलं डॉक्टरांनी. पुन्हा तासभर मूड ऑफ झाला. पुन्हा त्यांचं सलाईन वगैरे संपल्यावरती जेव्हा ते घरी येत आहेत हे समजलं, मग पुन्हा डेकोरेशन करायला घेतलं. सचिनमध्येच घरी आले होते मी, डेकोरेशन माझं चालू होतं तेव्हाच, पण मी तरी त्यांना घरामध्ये येऊन दिलं, कारण की या सिच्युएशनमध्ये मी त्यांना सरप्राईज तर द्यायचं होतं, पण इतका वेळ मी काय त्यांना बाहेर उभा करू शकत नव्हते. दुपारीच आम्ही मस्त पावभाजी केली होती, त्यामुळे छान असे पावभाजीचे पाव वगैरे भाजून घेतले, मस्त जेवण करून घेतलं आणि त्यानंतर आहे ना आम्ही काही रोजच एवढ्या लवकर झोपत नाही, त्यामुळे माझा प्लॅन होता की चला 12 वाजता छान बड्डे सेलिब्रेट करू. नाहीतर मी ठरवलं होतं की थोडा आधीच बड्डे सेलिब्रेट करायचं आणि झोपून जायचं, पण 12पर्यंत आम्ही आरामात जागं होतो. त्यामुळे मी 12:15 वाजता उठले, 2-3 फुगे फुगवले, कारण रात्रीच्या 12 वाजता मला जास्त काही दंगा करायचा नव्हता. 2-3 फुगे फुगवून मस्त असं डेकोरेशन करून घेतलं. पुढे सुद्धा खूप जुगाड करून आहे ना मी हा टिपॉय बनवायचा प्रयत्न केला आहे आणि अगदी 5 मिनिटात मला ही आयडिया आली आणि त्यानंतर आहे ना मी इतकं काही डेकोरेशन करू शकले तेवढं मी केलं आणि त्यानंतर अगदी 12 वाजून 2च मिनिटांनी आम्ही मस्त असं सचिनचा बड्डे सेलिब्रेट केला. अगदी 2च दिवसावर बड्डे होता, त्यामुळे सचिन खूप एक्सायटेड होते, पण ॲक्सिडेंट झाल्यावरती त्यांचा खूप मूड गेला होता. त्यामुळे त्यांचा मूड खूप छान झाला आणि मी खूप छान आणि छोटासा असा बड्डे सेलिब्रेट केला.